तर तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची आजची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। लाडक्या बहिणींना दिवाळीच्या ठिकाणी बोनस वाटप सुरू झालेलं आहे। लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर ठिकाणी थेट पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींनो, आत्ताच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता ठिकाणी मिळाला आहे। तुम्हा सर्व बहिणींसाठी दिवाळी या ठिकाणी गोड झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर आज सुद्धा ठिकाणी पैसे जमा होणार आहे आणि आज शेवटचे सप्टेंबर महिन्याचे शेवटचे वाटप या ठिकाणी बहिणींच्या अकाउंटवर ठिकाणी आज जमा केले जाणार आहे। म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा जे काही हप्ता आहे सप्टेंबर महिन्याचा, तर त्यामध्ये भरपूर बहिणींना पैसे मिळाले नाही आहे। तर त्या बहिणींना आज या ठिकाणी पैसे मिळणार आहे आणि त्या बहिणींची सुद्धा दिवाळी गोड होणार आहे। म्हणजेच बहिणींनो, आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठा बदल केलेला आहे, तो म्हणजे असा की ज्या राहिलेल्या बहिणी आहे त्या बहिणींना सुद्धा आज या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे। दिवाळीचं बोनस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, किती रक्कम मिळणार आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळवली जाणार आहे। त्यानंतर भरपूर अशा माता भगिनी की ज्यांनी KYC केली नाही आहे, त्यामुळे त्या बहिणींचे पैसे बंद होणार आहेत की काय, त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आली आहे, तीही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे KYC कशी करायची आहे त्याविषयी संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। आणि आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आली, ती ही बातमी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे लाडकी बहीण योजनेबाबत। म्हणून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। पण पटापट सर्व बहिणींनी एक काम करा, या व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिले आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे। म्हणून प्रत्येक बहिणींनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आता आपण जाऊया संपूर्ण माहिती बघण्या अगोदर सर्वात अगोदर कमेंट करून सांगा बरं की तुम्ही KYC केली की नाही। जर का तुम्ही KYC केली असेल तर लिहून पाठवा, हो सर माझी KYC झाली आहे। आणि जर का तुमची KYC झाली नसेल तर लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली नाही आहे, जेणेकरून तुमची KYC फ्रीमध्ये करून दिली जाणार आहे। तर कमेंट करून नक्की सांगायचं KYC झाली की नाही, झाली असेल तर हो लिहून पाठवा आणि झाली नसेल तर नाही लिहून पाठवायचं आहे। आता आपण जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी। तर बघा बहिणींनो, आपण ठिकाणी आले प्रूफमध्ये संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। अपडेट अशी की महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता आनंदाची बातमी काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, कारण की आजची सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आहे। तर बघा, दिवाळी आधी तुम्ही जर बघितलं तर दिवाळी आधी तुम्हाला मोठं गिफ्ट या ठिकाणी मिळणार आहे। बहिणींनो लक्षात घ्या, दिवाळी अगोदर तुम्हाला मोठं गिफ्ट मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। सप्टेंबर 2025च्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे। म्हणजेच काय, तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता बहुतेक बहिणींच्या अकाउंटवर जमा झालेला आहे। जवळजवळ तुम्ही बघितलं असेल तर काल परवापासून बहिणींना पैसे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आजही बहिणींना पैसे मिळणार आहे। तर ज्या बहिणींना सप्टेंबरचे पैसे आले असतील त्यांनी कमेंट करून सांगायचे की हो सर मला सप्टेंबर महिन्याचे पैसे आलेले आहे। ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पैसे आले नसतील त्यांनी लिहून पाठवायचे की सर मला अजून पैसे आलेले नाही आहे। त्या बहिणींना ताबडतोब सप्टेंबर महिन्याचे पैसे पाठवले जाणार आहे। तर कमेंट करून सांगायचं आहे की आलेले आहे की नाही, आले असतील तर हो लिहून पाठवा आणि आले नसतील तर नाही लिहून पाठवायचं आहे, कारण की आज सर्वच बहिणींना पैसे या ठिकाणी वाटप होणार आहे। तर कमेंट करून सांगा की हो सर मला पैसे आले, नाही सर मला पैसे आले नाही आहे, तुम्हाला लगेच पैसे पाठवले जातील। पुढे बघा, ही जी काही रक्कम आहे तर ही रक्कम महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होत आहे। म्हणजेच काय, तर तुमच्या अकाउंटवर थेट DBT मार्फत हे पैसे जमा केले जात आहे। आणि यंदाच्या दिवाळीपूर्वी मिळालेली ही रक्कम लाभार्थी महिलांसाठी खास भेट ठरलेली आहे। त्यामुळेच आता मोबाईलवर मेसेज तपासा। म्हणजेच काय, तर बघा ही जी काही पैसे जमा झाले तर ही दिवाळीपूर्वी मिळालेली रक्कम लाभार्थी महिलांसाठी खास भेट ठरलेली आहे। यामुळे काय होणार आहे, तर बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड होणार आहे। भरपूर बहिणी या पैशांनी दिवाळी या ठिकाणी साजरी करणार आहात, म्हणून त्यांच्यासाठी ही रक्कम खूप फायद्याची ठरलेली आहे। पुढे बघा, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे लाडक्या बहिणींचा हप्ता हा वितरणाबाबत शंका होती की त्यांना पैसे मिळतील की नाही मिळतील। पण सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो महिला व बालविकास विभागाला वर्ग केल्याने ही प्रक्रिया गतिमान झाल्याचं म्हटले जात आहे। म्हणजेच एवढी रक्कम या ठिकाणी दिली गेली होती। पुढे बघा, ही KYC केलात का?
जर भरपूर अशा बहिणी आहे की ज्यांना हप्ते आले नसतील तर त्यामागचं कारणसुद्धा आहे की भरपूर बहिणी अजून KYC केली नाही आहे. तर बघा, ज्या बहिणींनी KYC केली नाही त्यांनी कमेंट करून सांगायचे की सर माझी KYC झालेली नाही आहे. ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर माझी KYC झाली आहे. त्या बहिणींची KYC झाली नसेल त्यांची KYC आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. फक्त कमेंट करून सांगायची की हो सर माझी KYC झालेली आहे, नाही सर माझी अजून KYC झाली नाही आहे, तुमची KYC फ्रीमध्ये करून दिली जाणार आहे. त्यासाठी फक्त आपल्या चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये मिळत राहील आणि तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. म्हणून प्रत्येक बहिणींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता बघा, KYC केलीत की नाही सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. बघा, महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी 2 महिन्यामध्ये KYC पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. बघा, किती महिन्याचा कालावधी दिला आहे? फक्त 2 महिन्याचा कालावधी दिला आहे. या 2 महिन्याच्या आत तुम्हाला KYC करायची आहे. आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 1 कोटी महिलांनी, किती तुम्ही ठिकाणी आकडा बघू शकता, टोटल 1 कोटी महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असून ज्यांनी ती पूर्ण केलेली नाही त्यांनाही हा हप्ता मिळाला आहे. म्हणजेच लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न असेल की आम्ही KYC केलेली नाही आहे पण आम्हाला पैसे येतील की नाही, तर बघा, ज्यांनी KYC केले नाही आहे त्यांनासुद्धा हे पैसे आलेले आहेत. म्हणजेच ज्या बहिणींनी अजून KYC केले नाही आहे त्यांनासुद्धा हे पैसे आलेले, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच KYC तुम्ही नाही केले असेल तरी तुम्हाला पैसे मिळणार आहे. हा हप्ता मिळणार आहे, पुढचासुद्धा हप्ता मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पण आता तुम्हाला जर KYCचे बिना KYC करत तुम्हाला जर पैसे मिळत असतील तर तुम्ही म्हणाल की KYC करायची काय गरज, आम्हाला तर पैसे मिळत आहे. लक्षात घ्या, KYC केली जर नाही तर तुमचे पुढील हप्ते बंद होणार आहे. पण आता हे जे काही 2 हप्ते, हे 2 हप्ते तुम्हाला न KYC करताही मिळणार आहेत. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, यामुळे योजनेचा लाभ अधिक व्यापक झाला आहे. KYCद्वारे कुटुंबाची उत्पन्नाची म्हणजेच 2.5 लाखापेक्षा कमी आहे की नाही याची तपासणी होत असल्याने पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होत आहे. यामुळे योजनेचे आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करावे लागत आहे. आता बघा, सामाजिक न्याय योजनांवर लाडकीने परिणाम यामुळे होत आहे. कशा प्रकारे परिणाम होत आहे तो समजून घ्या. सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही बघितलं तर 3,960 कोटी रुपये मंजूर केले असून सप्टेंबरच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटी रुपयाचा जो निधी तो लाडकीने वळवलेला आहे. यामुळे काय झालं तर सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर आर्थिक ताण येण्याची शक्यता आहे. जसं की संजय गांधी निराधार योजना असेल, नंतर श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेतील अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. यासाठी निधी केवळ ह्या प्रवर्गासाठीच वापरला जाईल असे निर्देश देण्यात आलेले आहेत. जुलै 2024मध्ये सुरू झालेल्या या योजनेमध्ये आत्तापर्यंत 14 हप्त्यांचे वितरण झाले. किती? आत्तापर्यंत 14 हप्त्यांचे वितरण झालेले आहे आणि सप्टेंबरच्या हप्त्यासह प्रत्येक लाभार्थ्याला 1,500 रुपये मिळाले आहेत. म्हणजे जवळजवळ टोटल तुम्हाला 15 हप्ते या ठिकाणी मिळाले आहे. कमेंट करून सांगा की तुम्हाला पैसे आले की नाही, 1,500 रुपये आले की नाही सप्टेंबर महिन्याचे. सर्वांनी कमेंट करून सांगायचे. जर का आले नसतील तर लगेच तुम्हाला पैसे पाठवले जातील. सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये तुमच्या अकाउंटवर जमा केले जाणार आहे. आता बघा, बहिणींना भरपूर प्रश्न येतात, त्या प्रश्नांचे आपण उत्तर बघूया. तर बघा, पहिला प्रश्न बहिणींना असा पडलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर 2025चा हप्ता कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे, हा प्रश्न बहिणींना होता. तर बघा, सप्टेंबर 2025चा जो हप्ता आहे तो सर्वच पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे, ज्यात KYC पूर्ण केलेल्या आणि न केलेल्या महिलांचा समावेश आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला 1,500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहे. तथापि अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना हा हप्ता मिळणार नाही आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजेच जर का तुम्ही KYC केली नसेल तरी तुम्हाला पैसे मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, ज्या बहिणींनी KYC केली नसेल त्यांनाही सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे. ज्या बहिणींनी KYC केली नसेल त्यांना ऑक्टोबरसुद्धा हप्ता मिळणार आहे. पण नोव्हेंबरपासून तुम्हाला हप्ता मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला KYC करावी लागणार आहे. पण तोपर्यंत मुदत संपून गेलेली असेल, म्हणून हाच तुम्हाला महिना आहे, त्या मुदतीची आत तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर KYC झाली की नाही कमेंट करून सर्व बहिणींनी सांगायचं आहे. दुसरा प्रश्न आहे की योजनेच्या निधींसाठी कोणत्या विभागाचा पैसा वापरला गेला आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो. बघा, तुम्ही जर बघितलं लाडकी बहीण योजनेचं जे काही पैसे तुम्हाला मिळाले तर त्यासाठी निधी दिला आणि हा निधी कोणत्या विभागाचा होता किंवा कोणत्या विभागाचा पैसा वापरला गेला, त्याचा परिणाम काय होऊ शकतो याची माहिती आपण बघूया. बघा, सप्टेंबरच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटी रुपयांचा जो निधी तो महिला व बालविकास विभागाला वळवण्यात आला आहे आणि यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या विभागाला आपल्या योजनांसाठी निधी वापरताना काटकसर करावी लागणार आहे. नंतर बघा, पुढे जर बघितलं तर आणखी एक प्रश्न आहे, लाडकी बहीण योजनेसाठी KYC का आवश्यक आहे आणि त्यामुळे लाभार्थ्यांवर काय परिणाम होतो आहे. तर बघा, KYC प्रक्रियेदरम्यान
लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी तपासले जात आहे, कमी आहे की नाही, आणि ही प्रक्रिया पूर्ण करणे योजनेच्या पात्रतेसाठी आवश्यक आहे. आतापर्यंत 1 कोटी महिलांनी KYC पूर्ण केले आहे आणि कठोर निकषांमुळे पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होत असून यामुळे योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांपुरताच मर्यादित राहणार आहे. म्हणजे ज्या खरोखर पात्र बहिणी त्यांनाच लाभ मिळणार आहे. म्हणून प्रत्येक बहिणीने KYC करायची आहे. KYC झाली की नाही कमेंट करून सांगा. झाली नसेल तर तुमची KYC फ्रीमध्ये करून दिली जाणार आहे. फक्त कमेंट करून सांगा सर माझी KYC झाली नाही आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर नक्की करून द्या. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे म्हणून सर्वांनी शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर का आवडला असेल तर सर्वांनी लिहून पाठवायचे की हो सर व्हिडिओ छान होता. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.